कोणी काय केले मला माहित नाही। मी पहिल्या दिवशी सांगत होतो माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे। त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे। कोण कुठलंय कोणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्या सोबत होती। मी पहिल्या बी सांगितलंय, मी अगोदर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो। हा विजय ही माझी जनता आहे, माझे जे तरुण वर्ग आहेत ज्यांनी दिवसाचा रात्र केला त्या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय आहे, माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय। हा काय नेमका विश्वास तुमच्यावरती मतदारांनी ठेवला? येणाऱ्या काळामध्ये फक्त गावातले आमचे काम कोण करू शकतो हे जनतेने ओळखून घेतलं आणि त्याच्यानुसार मला त्यांनी विजय। मुख्य कारण असं आहे की माझ्या भावाची हत्या झाल्यानंतर सलग 16 महिने 26 फेब्रुवारीपर्यंत जिथं मुख्य आरोपीचा जामीन फेटाळला त्या दिवसापर्यंत आणि आजपर्यंत जो वेळ न्यायालयीन प्रक्रियेमध्ये रस्त्यावरच्या लढाईत किंवा या दुःखात माझा म्हणजे कुटुंबाचा आणि आमच्या सगळ्यांचा जो वेळ गेला त्या वेळामुळे जे रोजचं गावकऱ्यांसोबतची माझी देवाणघेवाण होती, गावकऱ्यांसोबतचा जो सलोखा होता तो सलोखा कायम आहे, परंतु त्याला मला वेळ देता आला नाही जसा द्यायचा तसा प्रॉपर, म्हणून या गोष्टीला मला सामोरे जावं लागतंय। तर तो जो झालेला पराभव आहे तो मला मान्य आहे। आता नेमकं पुढं सामाजिक कार्य कशा पद्धतीने चालणार आहे आणि संतोष अण्णांचा वारसा देखील कशा पद्धतीने चालेल? नवनिर्वाचित सरपंच आहेत त्यांना कशा पद्धतीने 2011 पासून ते आतापर्यंत जे मतदान रूपी आशीर्वाद या गावाने एक गावचा भातसा म्हणून पाहुणा म्हणून जो दिलेला आहे तो लाख मोलाचा आहे। कारण का मतदान प्रक्रिया ही वारंवार 5 वर्षाने येते, परंतु आशीर्वाद कायम ठेवणं, पाठीमागं भक्कमपणे उभं राहणं हे आमच्या दोघांच्याही नशिबी होतं। दुर्दैवाने अण्णा आज इथं नाही आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये जो अण्णांचा सगळ्या गावकऱ्यांना घेऊन सोबत जो सामाजिक वारसा आहे, ज्या अडीअडचणी आहेत ते मला जितकं जास्तीत जास्त प्रमाणात सोडवणं होतील तेवढं मी सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। आणि हा जो पराभव झालेला आहे तो मला मान्य आहे आणि याच्यानंतर गावाची एक चांगली ओळख जशी अण्णाने केली होती तशीच या गावाची ओळख व्हावी आणि चांगले शाश्वत कामं व्हावे अशी मी अपेक्षा करतो आणि विजयी उमेदवाराला शुभेच्छा देतो। आता गावात जे न्यायालयीन लढाई आहे आणि संतोष अण्णांचा लढाई त्याच्यावरती काही परिणाम होईल का आणि गाव नेमकं त्या लढाईमध्ये कसं होतं? नाही, 1% त्या लढाईमध्ये न्यायालयीन लढाईमध्ये गावाचं काही चुकीचं होणार नाही, सगळे सोबत आहेत। त्या न्यायाच्या लढाईमध्ये ही राजकीय लढाई होती, काल 5 वाजता 5:30 वाजता संपली, आज निकाल लागला, एक जण विजय झाला एक जण पराभव झाला। तो राजकीय विरोध किंवा राजकीय काही देवाणघेवाण झालेली आरोप प्रत्यारोप ते संपले। न्यायाच्या लढ्यामध्ये सगळं गाव माझ्यासोबत आहे आणि मी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।